तर नमस्कार मंडळी, आम्ही आता इकडे आमच्या कासरल गावच्या स्टॉपवर इकडे बेंच वगैरे आहेत लावलेले. पार्थ आहे आणि मी आहे. तर मंडळी, आजचा कॉन्टेंट थोडा वेगळा आहे. काही लोक इकडे रात्रीचं काळोख असतं तेव्हा इकडे अशा बॉटल वगैरे टाकतात. तर आज आम्ही ह्याच बॉटल गोळा करून आमचा गाव पण साफ करणार. म्हणजे इकडे लोक वगैरे बसतात तसं बरोबर वाटत नाही, म्हणून आम्ही ह्या सगळ्या बॉटल जमा करून भंगारवाल्याला विकून आणि तेच पैसे आम्ही घेऊन जे कुत्रे वगैरे असतात किंवा अशी गरीब लोक असतात त्यांना जेवण बिवण जे पण खायला वगैरे असतं ते देणार आहे आम्ही. म्हणजे आता आम्ही गोळा करतो बॉटल पिशवीत. ही दुसरी बॉटल अशा आम्ही जेवढ्या पण इकडे आजूबाजूला बॉटल असेल ना त्या गोळा करून आम्ही भंगारवाल्याला देणार आहे. दूध बिस्किट वगैरे घालणार आहे. कणकवली मठाच्या बाहेर कुत्रे असतात ना, असेच फिरतात त्यांना. तर मंडळी, आमची एवढी पिशवी भरली आहे. पूर्ण काचेच्या बॉटली आहे त्याच्यात. जेवढ्या म्हणजे एवढ्या सर्कल एरियामध्ये जेवढ्या पण बॉटली होत्या ना त्या आम्ही पूर्ण गोळा केल्यात. म्हणजे हा आमचा मेन स्टॉप लागतो ना गावचा, म्हणून आम्ही इकडच्या बॉटली थोड्या क्लीन केल्या. म्हणजे काचेच्या बॉटली वगैरे आम्ही उचलल्या कारण की ते बरोबर वाटत नाही की बाहेरची वगैरे लोकं येतात तर ते बरोबर दिसत नाही काचेच्या बॉटल्या वगैरे अशा पडलेल्या असल्या की. म्हणून तर चला आता जाऊया डायरेक्ट भंगारवाल्याकडे आणि त्या पैशाने आपण कुत्र्यांना वगैरे खायला घालूया. चला तर मंडळी, आता आम्ही आलो भंगारवाल्याकडे. बॉटल दिल्या तिकडे 20 रुपये झाले आहेत. त्याच्यावरचे आम्ही जे पण काय असतील ते लावू. दूध आणि बिस्किट घेतलं. दूध आणि बिस्किट. चला तर मंडळी, आम्ही आलो आता मठात भालचंद्र बाबांच्या. तिकडे कुत्र्यांना घालतो बघ. होत त्याच्या होतो ना सगळं. होत. तर मंडळी, आता आम्ही जातो मठात. तिकडे कुत्र्यांना आम्ही घातले खायला. तर मंडळी, आम्ही तिकडे आता दूध आणि बिस्किट टाकलं. मठात पण आम्ही आतमध्ये गेलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला तोपर्यंत जय कोकण, जय महाराष्ट्र.